ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असं वाटतं की मी काहीतरी ना लाईफमध्ये चांगलं केलंय. आता सायली नाही आहे आणि ती गेली आपल्या लाईफमधून, तर प्लीज थिंक अबाउट तन्वी, कारण की पहिल्यापासून तीच सून म्हणून आपल्या घरात येणं एक्सपेक्टेड होतं आणि प्रतिमाला आपण वचन दिलेलं आहे. मला असं वाटतं पहिली गोष्ट ही येणार की तिचं डोळ्याच्या पण एवढं मोठं झालेलं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आहे आणि सध्या मोनिका म्हणजेच तुमची लाडकी अस्मिता माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त, एकदम छान. बरं, तुझं पहिलं तर मला कौतुक करायचं आहे. कमालीची एनर्जी आहे. म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये इतकं शूट करणं आणि सेटवर शूट करणं तर खूप अवघड आहे, कारण 12-12 तास जातात. पण कसं करतेस हे सगळं आणि ही जर्नी कशी आहे? तुला एक सांगू का, आता काम हे माझ्यासाठी एक औषध असल्यासारखं आहे. कारण की मला असं वाटतं की घरी थांबले ना मी की मग माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय असं होतं. पण मग कामाच्या ह्याच्यामध्ये ना मी स्वतःची जास्त काळजी घेते. कारण की काय खायचंय, वेळेत खायचंय, कसं खायचंय. घरी माझं ते होत नाही जास्त, कारण की घरी करेन ना, हे करेन ना, ते करेन ना. त्यामुळे मला इथे आल्यानंतर खूप जास्त एनर्जेटिक असते मी. हालचाल होते जी गरजेची आहे. आणि मला असं सुजलेलं नाही वाटत. आणि मी असं काय म्हणतात, वेगळं काही वाटत नाही. मी रेग्युलर एक मुलगी आहे जी काम करू शकते असं वाटतं. तर मला काम करायला स्वतःला खूप आवडतं. त्यामुळे हे माझ्यासाठी बेनिफिशियलच आहे आणि मला मजा येते. अगदीच. आणि आता मालिकेत पण मोठा ट्विस्ट आला की अर्जुन आणि प्रियाचं लग्न होणार आहे, जे की आम्हाला वाटलेलं अर्जुन आणि सायलीचं लग्न होईल, कारण लव्ह स्टोरी होती. पण आता तू काय सांगशील? अस्मिता ऑब्व्हियसली हॅप्पी असेल, कारण प्रिया तर तिची फ्रेंड पण आहे आणि तिला सायली नकोच आहे. पण तरी सुद्धा काय होणार आहे किंवा अस्मिताची काय भूमिका असणार आहे? अस्मिताची मला असं वाटतं की रोलच आहे. कारण की अस्मिताच कन्व्हिन्स करते आई आणि आजीला की किंवा ती निदर्शनास आणून देते की आता सायली नाही आहे आणि ती गेली आपल्या लाईफमधून, तर प्लीज थिंक अबाउट तन्वी, कारण की पहिल्यापासून तीच सून म्हणून आपल्या घरात येणं एक्सपेक्टेड होतं आणि प्रतिमाला आपण वचन दिलेलं आहे. सो त्याच्यावर विचार करा आणि त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या. इथून ती जर्नी सुरू होते आणि मग त्या दोघांचं लग्न ठरतं. आणि पहिल्यापासून अस्मिता ही प्रिया किंवा तन्वीला सपोर्ट करतेच आहे डे 1 पासून. सो तिला सायली नकोच आहे. तर सगळ्यात जास्त मला असं वाटतं सुभेदार फॅमिलीमधला हॅपी पर्सन इज अस्मिता. आणि पूर्ण आत्ता या मेहंदी, संगीत किंवा लग्नाच्या जर्नीमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त असणार आहे. काय काय असणार आहे ते बघण्यासाठी, ते कळून घेण्यासाठी बघत राहा आमची सिरियल. पण हे सगळं करताना मला मजा येते, कारण की मला आता मी तशी एनर्जेटिक आहेच आणि करते काम, पण मला वेगवेगळ्या गोष्टी पण करता येतात आणि जास्त मी इन्व्हॉल्व पण आहे एरवी बाकीच्या सीन्सपेक्षा. त्यामुळे मला मजा येते काम करायला. आणि कदाचित म्हणजे आता अस्मिता प्रेग्नेंट आहे म्हणून, नाहीतर अदरवाईज फॉर शुअर तिचा डान्स किंवा तिचा परफॉर्मन्स काहीतरी असलं असता. पण यात काहीच म्हणजे असं मिस आउट होण्यासारखी गोष्ट नाही, कारण ही सुद्धा एक खूप चांगली बातमी आहे. सो इट्स ओके. पण तरी सुद्धा मोनिका किती मिस करते किंवा मोनिकाला डान्स परफॉर्म करायला किती आवडतं? मला म्हणजे मी असं डान्सर नाही, बट आय कॅन डान्स प्रॉपरली, किंवा मला कोणतेही स्टेप्स दिलं तर मी ते पटकन कॅचअप करू शकते. पण आत्ता प्रॉब्लेम असा आहे की मे बी मला करायचं आहे, पण माझ्या आजूबाजूला असलेले सगळेच माझी काळजी घेण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की नको करू. आता तरीही मला कसा काही जुगाड करता येतोय का, मी एवढंच करून बघते, तेवढंच करून बघते, असं करून मला करता येतंय का हे मी प्रयत्न करणार आहे. आणि आत्ता मेहंदीच्या ह्याच्यामध्ये तर आहेच, आणि संगीताच्या ह्याच्यातही काय करता येतंय किंवा लग्नाच्या ह्याच्यामध्ये कशी इन्व्हॉल्वमेंट, जितकी जास्त इन्व्हॉल्वमेंट अस्मिताची असेल तेवढं मला मजा येईल. कारण की नुसतं बसून राहण्यापेक्षा काम जास्त केलेलं कधीही जास्त चांगलं. आणि जेवढे दिवस मी आहे, मी 8व्या महिन्यापर्यंत काम करणार आहे, सो तेवढं मला काम करता आलं तर कधीही चांगलंच. मोनिका, ऑब्व्हियसली हा प्रश्न तर तुला सगळेच विचारणार आणि मीही विचारणार, कारण ते व्हिडिओज, तुझं डोहाळ जेवण, ते फोटोशूट इतकं व्हायरल झाले आणि इतका चांगला प्रतिसाद येतोय लोकांकडून. आपल्या आनंदात इतर लोकांनी, आपल्या सहकलाकारांनी इतक्या स्वच्छंद मनाने सहभागी होणं ही फार रेअर गोष्ट असते. काय सांगशील, इथे तुझं डोहाळ जेवण झालं किंवा ते जे काही छोटं मोठं तुमचं गेट टुगेदर होतं ते झालं, पण खूप छान होतं, खूप छान आम्हाला दिसलं. मोनिकाने ते किती एन्जॉय केलं? तुला सांगू का, मला ना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असं वाटतं की मी काहीतरी ना लाईफमध्ये चांगलं केलं आहे. काहीतरी म्हणजे कोणाची तरी सेवा केली आहे किंवा काहीतरी गोष्टी माझ्या आयुष्यात मी ना इतक्या करेक्ट केल्या असतील ना,
कधी कुणाला हर्ट नसेल केलं किंवा इंटेन्शनली केलेलं नाही आहे किंवा असं काहीतरी गुडविल असणार आहे, त्याशिवाय हे माझ्याबरोबर घडणार नाही. कारण की कोणीतरी एक 20 बायका ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ज्यांचं स्वतःचं एक वेगळं लाईफ आहे, ज्या प्रोफेशनल आहेत खूप जास्त, या सगळ्या वेळ काढून माझ्यासाठी हे प्लॅन करणं हे खूप कमी होतं आणि हे खूप रेअरली घडलेलं आहे. माझ्या देखत तरी हे झालेलं नाही. सो आय एम रिअली ब्लेस्ड आणि माझं बाळ जास्त ब्लेस्ड आहे, किंवा मी नाही, मी बाळालाच देते क्रेडिट की तुझ्यासाठी हे घडलेलं आहे आणि तू लिहून येतोस. म्हणजे मी इतकं स्पिरिच्युअल नाही आहे, पण मला असं वाटतं गुड डीड्स आणि चांगल्या गोष्टी केल्या ना तुमच्याबरोबर चांगलंच घडतं. तर ही एक चांगली गोष्ट माझ्याबरोबर घडली आहे आणि मी आयुष्यभर ऋणी आहे. मी आणि चिन्मय दोघंही नक्कीच आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवू की आमच्यासाठी हे केलं कोणीतरी आणि वेळ घेऊन केलं, सरप्राईज दिलं, मला गिफ्ट्स दिले मला, जे खूप कमी वेळा होतं किंवा आपल्याला कधी कारण की प्रत्येक सेटवर ना मुलींचेच ग्रुप असतात, लाईक सगळे इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. आमच्याकडे डिरेक्टरपासून हिरोपासून सेटिंग दादांपासून सगळे इन्व्हॉल्व्ह होते ग, आणि मला खबरबातच नाही की असं काही घडणार आहे. सो गमतीशीर होतं आणि रिअली ब्लेस्ड आणि खूप भारी वाटलं ग. म्हणजे मी काही शब्दांमध्ये सांगू पण नाही शकत. मी त्या पत्रानंतरच्या इंटरव्ह्यू मी बोलले ना त्याच्यामध्येही मी हेच सांगितलं की मे बी लोकांना हे ना खूप आर्टिफिशियल वाटू शकतं की किती नाटकी असतात हे कलाकार आणि कसं हे खोटं खोटं असतं, पण हे खोटं नाही आहे. हे कोणत्या इमोशननी मी सांगावं मला म्हणजे शब्द कमी पडतात ग. तर खरंच आय एम ब्लेस्ड आणि मी खूप ऋणी आहे, कारण की हा सेट तर मी आयुष्यात आता कधी विसरणारच नाही. आणि मला असं वाटतं आमच्या सेटवरच्या प्रत्येक मुलीला पण हे लक्षात राहील की आपण असं केलेलं, किंवा इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक मुलीला पण लक्षात राहील की अरे त्या आर्टिस्टचं असं डोहाळे जेवण झालेलं, तर आपणही छान ग्रुप करावा, आपणही सगळे असे कनेक्टेड राहावं आणि असं सगळं करावं. मे बी हे आम्ही उदाहरण असू शकतो. किंवा आता काय मी म्हणते की लाईक ठरलं तर मग झालंच, पण सोहम प्रोडक्शन्स इतकं मोठं प्रोडक्शन आहे, त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आता सगळे आतुर असतील, कारण की त्यांनी अशी ट्रीटमेंट दिली. तर मला असं वाटतं ही एक चांगली गोष्ट घडली त्या ह्याने, म्हणजे दोन्हीकडून. आम्ही तर आहोतच ऋणी, पण सगळ्यांना पण ही मेमरी एक झाली. अगदीच मोनिका, पण ना जनरली नव्या आयांचं किंवा ठरलेलं असतं की प्रेग्नन्सीतले अनुभव किंवा त्या गोष्टी पुढे जाऊन त्यांच्या मुलांना सांगणार, पण तूही ऑब्व्हियसली न चुकता सांगशील की तुझं असं असं झालंय या सेटवरती. आणि हा सेट किंवा ही मालिका तुझ्यासाठी आहेच स्पेशल, कारण या मालिकेमुळे तू खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलीस. तर मग मोनिका पुढे जाऊन तिच्या मुलाला साधारणतः अशा सगळ्या गोष्टी सांगणार आहे का, किंवा आता मोनिकाची जर्नी कशी सुरू आहे, लिटरेचर वाचणं असो किंवा काही, तू कसं बाळाला घडवण्याचा प्रयत्न करतेस? ओके, एक तर ना मला सांगायची गरजच नाही पडणार, इतकं इंटरनेटवर हे अवेलेबल आहे. म्हणजे मी मोनिका दबडे असं जरी टाकलं तरीही मला असं वाटतं पहिली गोष्ट ही येणार की तिचं डोहाळे जेवण एवढं मोठं झालेलं. त्यामुळे मला बाळाला वेगळं सांगायची गरजच नाही पडणार कधीही. म्हणजे 20 वर्षानंतर 25 वर्षात कधीही टाकलं तरी हे असणारच आहे, कारण की हे प्रत्येक प्लॅटफॉर्मनी शेअर केलं, प्रत्येक मीडिया म्हणजे डिजिटल असो पेपर असो, कुठे नाही. मला असं झालेलं की हे कुठे, आणि मी पोस्ट करण्याच्या आधी हे व्हायरल झालं होतं, त्यामुळे मला त्याच्यासाठी वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि मला असं वाटतं हे डोहाळे जेवण झालं हे सांगण्यापेक्षा ना इथल्या लोकांनी कसं मला जपलं हे मी बाळाला जास्त सांगेन, कारण की बाकी इंटरनेटवर अवेलेबल असणारच आहे, पण 1 to 1 जे कनेक्शन आहे ना माणूस टू माणूस, ते मला बाळाला सांगण्यात जास्त आनंद आहे. आणि बाकी मी अशी गमतीशीरच आहे अगं. म्हणजे मला असं होतं की मी आई ॲज सच पर्सन नाही आहे. आत्ताही तुम्ही बघत असाल की खूप माझं असं नाही की अरे व्यवस्थित असं वगैरे काहीच होत नाही. सो मी बाळाला पण असंच वाढवणार आहे, मी माझ्या पद्धतीने वाढवणार आहे. मी माझ्या 30sमध्ये प्रेग्नन्सीचा चान्स घेतलेला आहे, जो मी खूप विचार करून घेतला, कारण की माझ्या आजूबाजूला इतके कपल्स आहेत की ज्यांना मूलच नको आहे. पण मला हवं होतं पहिल्यापासून मूल, फक्त मला थोडं लेट झालं कारण की काही रिस्पॉन्सिबिलिटीज, घर घेतलं मी, गाडी घेतली, हे घेतलं ते घेतलं आणि फिरायला गेले असं वगैरे. पण मी सगळं केलं हे मी बाळाला सांगणार, आणि मी तुला पण जन्माला दिलं घातलं. तर
हे सगळे एक्सपिरियन्स मी जे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहेत, मी उगीच गुडी झोनमध्ये जाणार नाही. आणि मी ते सांगते की 1.25 महिना झाल्यानंतर मी लगेच कामाला येणार आहे, कारण की मला काम करायला आवडतं आणि माझं बाळ ते शिकणार आहे की एनर्जी, त्यांनी काहीही करावं, त्यांनी काम केलं नाही केलं त्याची मर्जी, पण मी देताना हे देणार की आयुष्यभर कष्ट केल्याशिवाय ना तुम्हाला पटकन गोष्टी मिळत नाही. आणि फुकट आपल्याला काही नको, किंवा आपल्याकडे लक बाय चान्स फार कमी जणांबरोबर घडतं. जे माझ्याबरोबर आता तूच म्हणालीस की ह्या सिरियलमुळे मला ओळख मिळाली. मी 10 वर्ष काम केलं, 10 वर्ष काम केल्यानंतर माझ्याकडे जर असं मोठं प्रोजेक्ट येत असेल तर लक बाय चान्स प्रत्येकाला खरंच मिळत नाही. पहिल्या सिरियलमधून लकी आणि मोठ्या होणाऱ्या अभिनेत्रीज किंवा कोणी ॲक्टर खूप वेगळे असतात. आपल्यासारख्या माणसांना कष्टच करायला लागतात. हे मी माझ्या बाळाला देणार, म्हणून मी 1.25 महिना झाला की मी लगेच येणार आहे कामाला. आणि हेच बाळकडू मी देतीये आणि हेच काय म्हणतात सगळं चाललंय आतमध्ये, पण डान्स करतंय बाळ, सो त्याला ते कळतंय. आणि मोनिकाची जी कमालीची एनर्जी ती ऑब्व्हियसली पास ऑन होणार आहे हे दिसतंय. पण खूप छान आहे तुझी वाईब, तुझी एनर्जी अशीच ठेव. आपण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचंय का? प्रेक्षकांना हेच सांगायचं की जशा आत्ता या डोळ्या जेवणाच्या गोष्टी व्हायरल झाल्यात, तसाच आमचा ठरलं तर मगचा हा पूर्ण सिक्वेन्स जो आहे मॅरेजचा, तो खूप ट्विस्ट आणि एंटरटेनमेंटनी भरलेला आहे. तो अजिबात पाहायला मिस करू नका, कारण की जर मी एक प्रेक्षक असते तर मी हे कधीच मिस केलं नसतं. कारण की मला काम करतानाही मजा येते आणि माझं असं होतं, अरे असं होणार आहे का, या असं होणार आहे, बरं हे पण येणार आहेत आपल्याकडे, असं इतकं इंटिग्रेशन्स आहेत, वेगवेगळी लोकं येणार आहेत. तर ते बघण्यासाठी आमची सिरियल नक्की बघा. आणि तुम्ही आता हा इंटरव्ह्यू आपण कॅन्डिड किंवा नॉन फिक्शनल आहे किंवा जे काही खरं आहे हे खरं, आणि मग सिरियलमधलं हे कम्पेअर करण्यासाठी तरी आमची सिरियल बघा. अरे पण ही असं म्हणाली होती, हे लोकांचं फार होतं. तर ते बघण्यासाठी नक्की सिरियल बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. प्रत्येक कॅरेक्टर आमच्या सिरियलमधलं खूप छान आहे. सगळेजण खूप मेहनतीने काम करतात, सगळेजण एकमेकांशी व्यवस्थितच बॉन्ड आहे आणि अजिबात फेकनेस नाही आहे. त्यामुळे तुमचे ब्लेसिंग्स, तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आणि नक्की बघा ठरलं तर मग. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि स्वतःची काळजी घे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.